नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पहिल्यांदा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टाने आपली तटस्थता सोडलेली आहे. पहलगामची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो देशभर एक धक्का बसला, त्याने सुप्रीम कोर्ट सुद्धा हादरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या सगळे न्यायमूर्ती, वकील वगैरेंनी 2 मिनिटाचा दुखवटा पाळला आणि या घटनेचा निषेध केला. जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जे जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा म्हणून प्रस्ताव संमत केला. ही घटना भारताच्या, स्वतंत्र भारताच्या न्यायालयीन इतिहासामधली पहिली घटना आहे. दूर कुठे पहलगाम मध्ये घडली, काश्मीरमध्ये, दिल्लीमध्ये घडलेली नाही. जिथे सुप्रीम कोर्टाची वास्तू आहे अशा राजधानी दिल्लीमध्ये ही घटना घडलेली नाही. ती दूर काश्मीरात घडलेली आहे. त्याची दखल घेतली. ज्या दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टापासून खूप जवळ, एखाद दुसरा किलोमीटर अंतरावर असलेल्या संसद भवनावर सुद्धा 25-30 वर्षापूर्वी हल्ला झाला, तेव्हा सुद्धा इतकी तातडीने त्याची दखल घेऊन आपल्या भावना व्यक्त करणं सुप्रीम कोर्टाला जमलेलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा हा पवित्रा घेतलाय, किंबहुना आपली तटस्थता, अलिप्तता बाजूला ठेवून भारतीय सामान्य जनतेच्या भावनांची सहमत होऊन घटनेचा निषेध केलाय. याचा अर्थ मित्रांनो समजून घेतला पाहिजे. हा जो सेक्युलरिझम, तटस्थता, हा सगळा मुखवटा फाटलेला आहे. मुखवटा फाटलेला आहे आणि तो जिहादींनी फाडलाय, हे लक्षात घ्या. ज्या जिहादींच्या अशा सगळ्या दहशतवादी कारवायांना चुचकारण्याचा उद्योग भारतीय बुद्धिजीवी आणि कायदे पंडित करत राहिले. हे कोण जे 4 लोक होते त्यांना मारले की पकडले की मला माहित नाहीये, पण आजपर्यंत अजमल कसाब पासून अफजल गुरु पर्यंत जे जे लोक पकडले गेले त्यांची सुनावणी करताना गुन्हा आणि गुन्ह्याचे बळी यांच्यापासून अलिप्तता राखणार जी न्याय व्यवस्था होती ती पहिल्यांदा भावना विवश झालेली दिसते. हे फार महत्वाचं आहे. याचं कारणही समजून घेतलं पाहिजे. दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवादाला काय जात नसते वगैरे वगैरे जे पोपटपंची चालू होती, तो मुखवटा होता आणि तो मुखवटा फाटलेला आहे आणि त्यातून हे झालेलं आहे. काही वेळेला अपराध गंड सुद्धा माणसाला भयभीत करून टाकतो. चोराच्या मनात चांदणं असं आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना, की जगाला कळत नसेल पण आपल्या मनामध्ये आपण जेव्हा स्वतःला गुन्हेगार समजतो तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज बदलते. कधीपासून सुरू झाला काश्मीरमध्ये? पहलगाम मध्ये ही घटना घडली आणि ही घटना आत्ता घडली असं नाहीये. ही घटना पहलगाम मध्ये किंवा काश्मीरमध्ये आत्ता घडली, पण अशा बारीक सारीक छुटपुट घटना गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये सातत्याने होत आहेत. संपला होता दहशतवाद, संपला होता दहशतवाद, काश्मीर आता पर्यटकांचा झाला वगैरे वगैरे जे आपण 4-5 वर्ष ऐकत होतो, ती सगळी शांतता भंग जम्मू काश्मीरची निवडणूक झाल्यानंतर सुरू झालेली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये लोकसभा निवडणुका संपल्यानंतरच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 370 कलम हटवण्याचा
प्रस्ताव आणला गेला आणि संमत करून जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणार जे 370 कलम होतं आणि 35A कलम होतं ते हटवण्यात आलं. आणि नुसतं हटवण्यात आलं नाही, तर जम्मू काश्मीर नावाचं जे राज्य होतं त्या राज्याचे 2 तुकडे पाडण्यात आले. लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. प्रचंड मोठा फौजफाटा तिथे ठेवलेला होता. आणि काय भाषा होती, 370 कलम हटवलं तर जम्मू काश्मीर मध्ये नदी काय ते रक्ताच्या नद्या वाहतील, रक्ताचे पाठ वाहतील, तिरंगा झेंडा हाती धरायला कोण मिळणार नाही. तिथून 5 वर्षामध्ये बघता बघता जम्मू काश्मीर मध्ये शांतता निर्माण झाली. लाल चौकामध्ये तिरंगा डौलाने फडकायला लागला. जिथे तिरंगा फडकवणं हाच गुन्हा ठरवून त्याच्या मुडदे पाडले जात होते. कोणाची हिंमत नव्हती. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याची हिंमत नव्हती. तिथे तिरंगा डौलाने फडकू लागला. काश्मीरच्या बारीक सारीक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, मतदान व्हायला लागलं. पण तिथल्या विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात म्हणून जो आग्रह चालू होता त्याची टाळाटाळ केंद्र सरकारने, मोदी सरकारने तब्बल 5 वर्ष केली. त्या निवडणुका कदाचित आत्ताही झाल्या नसत्या. गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या त्या कदाचित तेव्हाही झाल्या नसत्या. त्यासाठी सगळे सेक्युलर आग्रही असले तरीही कुठल्याही स्वरूपाचं प्रशासन हे जिहादी मानसिकतेच्या लोकांकडे गेलं तर परत हळूहळू काश्मीरमध्ये दहशतवाद डोकं वर काढेल ही भीती होती. म्हणूनच केंद्र सरकार, मोदी सरकार निवडणुका टाळत होतं. कितीही मागण्या झाल्या स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षांकडून किंवा जिहादी मानसिकतेच्या पक्षांकडून, तरीही त्या निवडणुका टाळल्या जात होत्या. त्या निवडणुका घेण्याची सक्ती कोणी केली तिकडे जरा डोळसपणे बघा. 2024च्या कालखंडामध्ये, वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिला की जम्मू काश्मीर जो काही केंद्रशासित प्रदेश केलाय तिथे विधानसभेच्या निवडणुका घेतल्याच पाहिजेत आणि अमुक तारखेच्या अमुक काय तो कालखंडाच्या आत घेतल्या पाहिजेत. सप्टेंबर 2024च्या आत त्या निवडणुका झाल्या पाहिजेत. ही मुदत कोणी घालून दिली होती? सुप्रीम कोर्टाने घालून दिली होती. घटनापीठाच्या ते न्यायमूर्ती गवई असतील, आजचे सरन्यायाधीश खन्ना असतील, तेव्हाचे सरन्यायाधीश चंद्रचूड असतील, ही सगळी मंडळी त्या खंडपीठामध्ये होती. आणि जशी निवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर हळूहळू काश्मीरमध्ये दहशतवाद डोकं वर काढायला लागला, ज्याचा जवळजवळ नायनाट झाला होता. क्वचित एखादी घटना सोडली तर जम्मू काश्मीर मधून दहशतवादाचा नायनाट झाला होता. पण विधानसभेच्या निवडणुकांचा आदेश आला आणि हळूहळू करत सगळे दहशतवाद डोकं वर काढायला लागला. आज पहलगाम मध्ये जी घटना घडली आहे त्याच्या आधी अनेक घटना घडल्या. गेल्या वर्षभरामध्ये अक्षरशः डझनावारी घटना घडल्यात. त्या सगळ्याचा इथे तपशील देण्याची गरज नाहीये. पण जोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता नव्हती आणि सगळ्याचा सगळा कारभार तिथल्या नायब राज्यपालांकडे होता आणि केंद्राकडे सगळी प्रशासन व्यवस्था होती, तोपर्यंत या गोष्टींना स्थान नव्हतं.
त्यामुळे आज पहलगामची घटना सगळ्यात भयंकर असली तरी छुटपुट घटना ज्या घडत होत्या त्याची सुरुवात कुठून झाली याची जाणीव मला वाटतं बहुतांश न्यायमूर्तींना झालेली आहे. आणि म्हणून पहलगामची घटना आणि संसदेवरचा हल्ला यामध्ये फार मोठा फरक आहे. संसदेवरच्या हल्ल्याला दुरान्वये सुद्धा सुप्रीम कोर्टाचा कुठला निर्णय कारणीभूत नव्हता, पण काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरात हळूहळू करत वाढत गेलेल्या दहशतवादी हिंसक घटनांना एक प्रकारे सुप्रीम कोर्टाचा तो आदेश जबाबदार आहे. याचा अपराध गंड या श्रद्धांजलीचं कारण आहे असं मला वाटतं. आणि त्यापेक्षाही आणखीन एक मोठी घटना आहे ती संसदेवरच्या हल्ल्याची. संसदेवरच्या हल्ल्यामध्ये समोरून आलेले आरोपी मारले गेले, पण त्यांच्याशी कारस्थान करणारा अफजल गुरु त्याला फाशी द्यावी की नाही याच्यावरून चर्वित चर्वण करत बसलेलं सुप्रीम कोर्ट त्या संसद हल्ल्याने गडबडलं नव्हतं. संसद हल्ल्याने गडबडलं नव्हतं, पण आज गडबडलं याचं कारण सरळ आहे. पहिल्यांदा पहलगामची घटना जी आहे ती थेट हिंसेला धर्माचं कारण घेऊन समोर आलेली आहे. विचारलं गेलं कोणता धर्म आहे, कलमा पढो, आणि तिथे दहशतवादाचे चटके आपल्यालाही बसू शकतात ही जाणीव निर्माण झाली. त्या जाणीवेतून न्याय डोळ्यावर पट्टी बनलेली न्याय काही ती न्याय देवता असते तिने पट्टी काढून टाकली. लक्षात ठेवा, ज्या वेळेला न्यायमूर्ती आणि न्यायाधीश एक श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडतात तेव्हा डोळे उघडून समोरचं बघायला लागतात असा त्याचा अर्थ होतो. सेक्युलरिझम, कायद्यासमोर सगळे सारखे, या सगळ्या थोटांडाला बाजूला ठेवून हा श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि पाळण्यात आला, दुखवटा पाळण्यात आला. ही पहिली घटना आहे. आणि त्या पहिल्या घटनेतून एक जाणीव येते की आतापर्यंत जे नुसते शब्दांचे बुडबुडे उडवले जात होते ते अपायकारक नव्हते तोपर्यंत गंमत होती, पण हे शब्दांचे बुडबुडे अपायकारक होत चाललेत आणि उद्या त्याचे चटके आपल्यालाही बसू शकतात. वाटेत कुठेही अडवून तुझा धर्म काय, तू कलमा पड म्हणून सांगून नाही पडता आला तर आपल्याही डोक्यात गोळ्या घातल्या जातील याचा जो भयगंड तयार झालेला आहे त्यातून ही जाणीव येते. आणि मग श्रद्धांजली द्यावीची वाटे, तटस्थता सोडावी लागते. जे काय सुप्रीम कोर्टात घडलंय हे डोळ्यात अंजन घालणारं आहे प्रत्येकाच्या. आजही जे कोणी परत दहशतवादाला धर्म नसतो, मारेकऱ्यांना थांबवताना काही मुस्लिम सुद्धा मरण पावलेत असं सांगणारे जे आहेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी अशी कृती सुप्रीम कोर्टाने या दुखवट्यातून केलेली आहे. मला आठवतं एक इजिप्तचा इजिप्तचा एक कोण होता पत्रकार, त्याने 9/11 नंतर एक लंडनच्या एका अरबी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला होता, वेकअप कॉल फॉर मुस्लिम्स. जगातले सगळे दहशतवादी मुस्लिम नसतील, पण जास्तीत जास्त दहशतवादी सगळे मुस्लिम दहशतवादी नसतील, पण दहशतवाद्यांमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम आहेत. मुस्लिमांची ओळख दहशतवादी होते, दहशतवादी म्हणून होते, यापासून जागूया व्हा असं आवाहन करणारं ते एक लेख त्याने लिहिला होता. मला तर त्याचं नाव आठवत नाही,
तो अगदी सौदी अरेबियाच्या सरकारी वेबसाईटवर पण छापलेला होता. तेव्हा ही पोपटपंची करणारे जे आहेत, दहशतवादाला धर्म नसतो वगैरे, त्यांच्या डोळ्यात सुप्रीम कोर्टाने आपल्या कृतीतून अंजन घातलं असं मानायला हरकत नाही. कारण भीती ही खूप शिकवून जाते, खूप शिकवून जाते. जे जे अनुभव त्या पर्यटकांना आलेले आहेत, जे कोणी त्यातून बचावलेत, ते जे सांगतायत त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. कारण विश्वास ठेवला नाही तर ती गोष्ट सांगायला आपण सुद्धा जिवंत असणार नाही. जे मेले ते सांगू शकत नाहीयेत, पण त्यांच्या आसपास होते ते सांगतायत. प्रत्यक्ष साक्षात मृत्यू समोर उभा राहिलाय आणि त्या मृत्यूने काय विचारलं ते ह्या महिला, ती मुलं सांगतायत. ते समजून घ्यायला फार मोठी अक्कल लागत नाही. आणि नसेल तर तुम्ही अशा मृत्यूला कवटाळायला तयार राहा, इतकाच त्या पहलगामच्या घटनेचा अर्थ आहे. आणि म्हणून पांडित्य चॅनेलवर बसून, कॅमेऱ्यासमोर बसून सांगणारे जे आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाची कृती समजून घेतली पाहिजे. पहलगामच्या घटनेचा व्यापक अर्थ आणि प्रत्येक भारतीयापर्यंत येऊन पोहोचणारा अर्थ त्या श्रद्धांजलीच्या प्रस्तावामध्ये. आणि जे कोणी सांगतायत, काही लोक सांगतायत की त्या मारेकरांना रोखताना एक दोन मुस्लिम सुद्धा मारले गेले, मारले जाणार, मारले जाणार. कारण तुम्ही कोणाला वाचवायला आलाय? काफिरांना वाचवायला आलात. काफिरांना वाचवायला आलात तर तुम्ही सुद्धा काफिर आहात, म्हणून ते मृत्युमुखी पडलेत हे विसरू नका. मुस्लिम सुद्धा मेला असेल काय वाचवताना, मारेकऱ्याला रोखताना, दहशतवाद्याला रोखताना. मुस्लिम मारला गेला असेल, पण तो का मारला गेला तर त्याला सुद्धा काफिर ठरवून मारलेला आहे, हे विसरू नका. प्रश्न आहे की माझा धर्म खरा आणि माझा धर्म जो मानणार नाही तो काफिर आहे. ही जी मनस्थिती आहे ती घातक आहे. तिने हे संकट निर्माण केलंय आणि त्याचा साक्षात्कार मला वाटतं हळूहळू करत सुप्रीम कोर्टालाही झालेला आहे. गेले काही दिवस वक्फच्या निमित्ताने जे काय शाब्दिक बुडबुडे उडवले जात आहेत त्या सगळ्यांची थोबाडं फोडून काढणारी अशी ही पहलगामची घटना आहे. की हम करे सो कायदा, आम्ही बोट ठेवू ती जमीन आमची वक्फची आणि आम्ही म्हणू तो धर्म. हम जहा खडे होते लाईन वहां से सुरू हो जाती है, हे सिनेमातलं वाक्य ऐकायला बरं असतं, गमतीशीर वाटतं. माझं खरं ते स्वीकारत नशील तर तुला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता हा दहशतवाद आहे. आणि त्यामुळेच त्याची जाणीव हळूहळू करत सुप्रीम कोर्टाला झालीय की जोपर्यंत आमच्या बाजूने निकाल द्या तोपर्यंत तुम्ही न्यायाधीश आहात, नसेल त्या दिवशी तुम्ही पक्षपाती आहात. ही मानसिकता कशी झिरपलेली आहे बघा. निवडणूक निकाल आमच्या बाजूला लागला तर ईव्हीएम बरोबर आहे, पण आमच्या विरुद्ध गेला तर ईव्हीएम खोट आहे. हम करे सो कायदा याचं नाव दहशतवाद आहे, याचं नाव जिहाद आहे. आणि जेव्हा आपण हा दहशत, हम करे सो कायदा ही मनोवृत्ती आपण चुचकारतोय याचं भान आलं तेव्हा सुप्रीम कोर्टाला तटस्थता सोडावी लागली. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.